मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेला 113 वर्ष जुना एल्फिस्टन ब्रिज आता इतिहास जमा झालाय। काल मध्यरात्री पुलाच्या अंतिम भागाचं पाडकाम करण्यात आलंय। एल्फिस्टन ब्रिजचं पाडकाम हे वरळी शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे। या ठिकाणी आता डबल डेकर फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे। तर थेट एल्फिस्टन ब्रिज परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे हिने। मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेला 113 वर्ष जुना असा हा एल्फिस्टन ब्रिज अखेर जमीनदोस्त झालेला आहे। काल रात्री मध्यरात्री या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आला आणि त्यानंतर उर्वरित जो पूल पाडण्याचं काम होतं ते अखेर पूर्ण झालेलं आहे आणि आपण बघतोय हे पाडण्याचं काम यासाठी आहे कारण एल्फिस्टन ब्रिजचे पाडकाम हे केवळ वरळी शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर जो प्रकल्पाचा एक भाग आहे त्यासाठी हा ऐतिहासिक असा हा एल्फिस्टन ब्रिज पाडण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता डबल डेकर पूल आहे तो उभारला जाणार आहे आणि याचं काम MMRDA करत आहे। तर जो रेल्वेचा भाग आहे त्या ठिकाणी MRIDC म्हणजेच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून केलं जात आहे आणि हा संपूर्ण जो पूल आहे तो आता इतिहास जमा झालेला आहे। याच्या आठवणी इथल्या इतिहासाच्या ज्या खुणा आहेत त्या अखेर जमीनदोस्त झालेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई।